नमस्कार भावा बहिणींनो, आज बघा मी ह्याचं लाडू बनवणार आहे. खारीक खोबरं, काजू बदाम सगळं घालून बघा. हे काजू बदाम आहे, तर हळू बी घेतले, थोडंसं हळू घालणार आहे. तूप आणलंय 100 मिली, तुम्हाला दावते. आता आपण ह्यात तूप घालायचं, सगळं भाजून घ्यायचं. सगळं जरा जरा घालून भाजून घ्यायचं. खारीक टाकले बघा. आता भाजायला खारीक भाजायचं. ड्रायफ्रूट घालून करून घ्यायचं लाडू. चांगले खरपूस भाजायचे. खारीक खोडून व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. सगळं आम्ही 1.5 पावशेर घेतले. खोबरं 1.5 पावशेर आणि खारीक 1.5 पावशेर. काजू बदाम ते 100 सगळं भाजताना तूप घालायचं. जरा जरा तूप घालायचं. ड्रायफ्रूट सगळं भाजून घ्यायचं आणि गुळ अर्धा असं खरपूस भाजायचं. खोबरं जरा भाजायला हुशार लागतं. खोबरं सगळं भाजून घेतलं बघा आम्ही. आता खारीक खोबरं. आता आपण ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं. काय नाही मला त्यातलं काय. काजू 100 ग्राम घेतले. बदाम 100 ग्राम घातले. सगळं तुपात भाजून घ्यायचं. बदामाचं लालसर भाजायचं. काजू लालसर भाजून घेतल्यात बघा. आता बेदाणे भाजायचं. आता बेदाणे भाजायला म्हणून बेदाणे ते 100 ग्राम घेतले बघा मी. चांगलं फुगस करून भाजायचं. बेदाणे पाक असं फुलवून घ्यायचं बघा. तसं फुलल्यात बघा बेदाणे. वेलची बी घ्यायची आपण भाजायचं. तुपात फुगते आता हळू भाजून घ्यायचं. आता जरा खसखस भाजायची. 10 ग्राम खसखस घेतलं. परत वरण टाकायचं आपण. खसखस चांगली असते खायला. खसखस अशी भाजलेली आता भाजून ठेवायची. परत आपण त्यात मिक्स करायची. आता हे सगळं सामान गाळून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं सगळं. खारीक खोबरं ड्रायफ्रूट आणि हे गुळ घेतला बघा मी अर्धा किलो सेंद्रिय. तर हे गार झालेलं आहे. आता थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून त्यात गुळ बी घालायचा. आता बिना पाकाचा लाडू करणार आहे मला. त्यातच गुळ बारीक करणार आहे. हे आता असं बारीक करून घेतलेलं आहे सगळं. आता लाडू वळायचे. बिना पाकाचं केलेत. गुळ त्यालाच मिक्सरला लावलाय. आता सगळं लाडू वळायचं. सगळं तुपात भाजून घेतलं. आता हे खसखस त्याच्यावरनं टाकायचं आपण. सगळं आता खसखस टाकून घेतलं बघा. आता हे सगळं सुट्ट करायचं आणि लाडू बांधायचं. जरा गार होऊन द्यायचं. असं एवढ्या साईजचं सगळं लाडू बांधून घ्यायचं आपण. लय मोठं लाडू बांधायचं. बारीक तेवढाच. हा मोठा संपत नाही. आमचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून सांगा. पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनल छान की त्याच्यावर. नमस्कार.